यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसार बंधनात् विमुच्यते। नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवान दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक होऊन आपणा सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या भगवंताला नमस्कार करून मी माझ्या भागवताच्या सेवेला प्रारंभ करतो। या श्री दत्तभक्ती यूट्यूब चॅनलवरून आपण श्रीमद भागवतातील एकादश स्कंदात जी अवधूत गीता आलेली आहे त्या अवधूत गीतेचा विचार करतो आहोत। भगवान दत्तात्रेयांनी अवधूतांना आपले 24 गुरु सांगितले। त्या 24 गुरूंच्या पासून दत्तात्रेयांनी कोणकोणतं ज्ञान घेतलं आणि ते ज्ञान मानवी जीवनाला कसं कृतार्थ करणार आहे याचा विचार भगवान दत्तात्रेयांनी यदुराजाला सांगितला। तो विचार आपण करतो आहोत। मागच्या भागात आपण विचार केला की हे हरण जे आहे हे हरण भगवान दत्तात्रेयांचा 15वा गुरु आहे। हे हरण नादस्वराला भुलतं, नादाला भुलतं, गीताला भुलतं आणि ते लोकांच्या तावडीत सापडतं। तसं ही ग्राम्य गीतं जी आहेत, लावणी गीतं जी आहेत, हे नृत्य जे आहे या नृत्याकडे न बघता ही ग्राम्य गीतं कानावर न पडता आपण जर राहिलो तर परमेश्वर प्राप्ती करता आपण काही साधना करू शकणार आहे। आणि अशी साधना आपल्याकडनं व्हावी असं जर वाटत असेल तर या ग्राम्य गीतांच्या पासून म्हणजे लावणीपासून त्या लावणी नृत्यापासून आपण दूर राहावं, म्हणजेच परमेश्वर प्राप्ती आपल्याला सहजगत्या होऊ शकेल। असा सुंदर विचार, सुंदर ज्ञान या हरणाकडून भगवान दत्तात्रेयाने घेतलं। त्याचा विचार काल आपण करून आलो। आता भगवान दत्तात्रेयांचा जो 16वा गुरु आहे तो आहे मत्स्य म्हणजे मासा। या माशाला दत्तात्रेयांनी गुरु का करून घेतलं तर वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज दत्त महात्म्यामध्ये सांगतात की सत्वर गती जया असे, जो जळी धावत असे, धरिता हाता न येत असे, तो बद्ध होत असे जिव्हेमुळे। हा मासा असतो, मासा नदीमध्ये समुद्रामध्ये अत्यंत चपळ असतो। त्याला पकडणं इतकं सोपं नाही आहे, आपण पकडू शकत नाही त्याला। परंतु त्याला पकडण्याकरता लोक काय करतात तर त्या गळाला त्याला आवडता पदार्थ लावतात। मांसाचा गोळा असेल किंवा कणकीचा गोळा असेल आणि तो त्या गळाला अडकून तो गळ टाकला की तो मासा ते काय आहे काय नाही हे न बघता त्याच्यावर तुटून पडतो आणि तो जो गळ आहे तो गळ टाळूमध्ये अडकतो आणि माणसाला तो ताबडतोब प्राप्त होतो। पाण्यातून बाहेर आल्यानंतर तो तडपड 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 तडपडतो, परंतु पुन्हा तो पाण्यात जाऊ शकत नाही। त्या ठिकाणी त्याचा मृत्यू होतो। कशामुळं तर जिभेला ताब्यात न ठेवल्यामुळं, रसनेला ताब्यात न ठेवल्यामुळं अन्नाच्या त्या भक्ष्याला बघितल्याबरोबर वासना रसना न आवरल्यामुळं तो झडप घालतो आणि त्या गळाला तो अडकतो। मासा आपल्याला ज्ञान देतो की रसना आवरा, रसनेला आवरा, रसनेच्या अधीन होऊ नका। जीवन जगण्याकरता अन्नाची आवश्यकता आहे, परंतु किती आवश्यकता आहे तर थोड्या अन्नाची आवश्यकता आहे। मिताहार पाहिजे आणि तो सुद्धा सात्विक पाहिजे। भगवान गोपाळकृष्णाने 17व्या अध्यायामध्ये सात्विक आहार कोणता, राजस आहार कोणता आणि तामस आहार कोणता याचा विचार अर्जुनाला सांगितला। तो कशा करता सांगितला? देवाना आहार सांगण्याची आवश्यकता काय? कारण आहारावरच तुमचं जीवन पूर्णपणे अवलंबून आहे। तुम्ही जर सात्विक आहार घेतला तरच सात्विक विचार तुमच्या मनामध्ये येणार आहेत।
राजस आहार घेतला तर राजसीच विचार तुमच्या मनामध्ये येणार आणि तामस आहार घेतला तर तामसीच विचार तुमच्या मनामध्ये येणार. त्याप्रमाणेच तुमचं वर्तन, तुमचं वागणं असणार आहे. आणि मानवी जीवनाचं जर उत्थापन करायचं असेल, मानवी जीवनाचं जर अधपतन व्हावं असं आपल्याला वाटत नसेल, तर आपण आहारावर फार विचार करायला पाहिजे. आहार कोणता घ्यायचा, आपण काय खायचं. गुरुचरित्राच्या 36व्या अध्यायामध्ये भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराज सांगतात की कुणाच्या घरी जावं, कुणाच्या घरी जेवावं, कुणाच्या घरी जेवू नये. या व्यासपीठाचे काही नियम असतात, या व्यासपीठाची काही मर्यादा असते. त्या मर्यादेत आम्हाला बोलावं लागतंय. त्यामुळं एवढा विचार मी प्रत्यक्षपणानं मांडू शकत नाही. परंतु तुम्हाला जर त्याच्यावर विचार करायचा असेल तर प्रत्यक्ष 36वा अध्याय वाचा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कुणाच्या घरी जावं आणि कुणाच्या घरी जाऊ नये, कुणाच्या घरी अन्न खावं, कुणाच्या घरी अन्न खाऊ नये. हे का सांगितलं? कारण तुम्ही ज्या घरात अन्न घ्याल त्या घरातले सगळे दोष त्या अन्नामुळे तुम्हाला प्राप्त होतात. ते दोष जर आपल्याला येऊ नयेत असं वाटत असेल तर त्या अन्नापासून आपण दूर राहायला पाहिजे. सात्विक अन्न खावं म्हणून सांगितलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये काहीतरी नियम पाहिजे, काहीतरी नित्य नेम केल्याशिवाय जेवणं म्हणजे तुकाराम महाराज सांगतात की श्वानाप्रमाणे आहे, कुत्र्याप्रमाणे आहे. सकाळी उठायचं, अंघोळ नाही, काय नाही, अगोदर चहात बुडवून पोळी खायची, चपाती खायची, बरोबर देवाला नमस्कार करावा, अंघोळ करावी, देवपूजा करावी, कपाळाला बुक्का लावावा, अष्टगंध लावावं, भस्म लावावं, काहीतरी नित्यनेम करावेत, ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावी, गुरुचरित्र वाचावं. जेवायचं तर आहेच, जेवल्याशिवाय आपण जगू शकत नाही, अन्नाची आवश्यकता आहे. परंतु काहीतरी नित्यनेम केल्याशिवाय जेवणं म्हणजे कुत्र्यासारखं आहे. जनावर कुठल्याही प्रकारचं नित्यनेम करत नाही. त्यांच्या समोर अन्न टाकलं, चारा टाकला की लगेच ती म्हैस, तो रेडा खायला सुरुवात करतो. किंवा भरड्याची बुट्टी ठेवायचा अवकाश की ते म्हैस त्या भरड्याच्या बुट्टीत तोंड घालते. परंतु आपण अन्न समोर आल्यानंतर नमस्कार करावा, एखादा श्लोक म्हणावा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. म्हणा, त्या अन्नाला नमस्कार करा, मग जेवा. अशा पद्धतीनं जर जेवण घेतलं, अन्न घेतलं, तरच सात्विक विचार आपल्या मनामध्ये येतील आणि आपलं जीवन सात्विक असेल. परमेश्वर प्राप्तीकडं आपण पाऊल टाकू शकू. मनुष्यानं कोणता आहार घ्यावा? परमेश्वरानं मनुष्याला बनवले हे शाकाहारी प्राणी म्हणून बनवलेलं आहे. जे प्राणी जिभेनं पाणी पितात त्यांनी मांसाहार करायचा आहे. त्यांचं जे शरीर आहे ते मांसाहार पचवण्याचं परमेश्वरानं बनवलेलं आहे. आणि जे प्राणी ओठानं पाणी पितात त्यांनी शाकाहार करायचा आहे. त्यांची जी अंतर्गत व्यवस्था जी आहे, अन्न पचवायची जी व्यवस्था आहे, अन्न रस जी आहेत, पचन संस्था जी आहे, ही शाकाहारी अन्न पचवण्याची आहे. म्हणून मनुष्य ओठानं पाणी पितो, म्हणून शाकाहार करायचा आहे. परंतु आपण काय करतो, या रसनेच्या मागं लागून, या जिभेला आवडतं म्हणून जिभेचे चोचले पळवण्याकरता आपण मांसाहार करतो. आणि मांसाहारामुळे होतं काय, तर तामसिक गुण आपल्यामध्ये वाढतात, शरीर रोगग्रस्त होतं.
विचार करा. फक्त एक आठवडाभर मांसाहार करू नका, शाकाहार करा. आणि तुमच्या घरातलं वातावरण, तुमच्या घरातलं औषध पाणी हे किती मर्यादेत येतं याचा विचार करा. लवकर राग येतो. का राग लवकर येतो? बघता बघता शिवीगाळ चालू होते, बघता बघता मारामारी चालू होते. असं का होतं? ह्याचं कारण आहे की तामसी आहारामुळे ताबडतोब राग येतो, शिव्यागाळी चालू होते, मारामारी चालू होते. हे कशामुळे होतं? हे मांसाहारामुळे होतं. म्हणून शाकाहार जर केला तर विचार सात्विक येतात, कर्म सात्विक घडतं. परमेश्वर प्राप्तीच्या मार्गामध्ये परमेश्वर प्राप्ती आपल्याला सुलभ होते. एका ठिकाणी लग्नाला गेलो, तिथं बघितलं अजून पंगत उठायची आहे, तोपर्यंतच लोक त्या अन्नावर बसलेल्या लोकांच्या मागे जाऊन उभारले. हे लोक केव्हा उठतात आणि आपण तिथं केव्हा बसतो? म्हणजे तो जेवणारा माणूस असतो, त्याला जेवण जाणार कसं? मागे जाऊन तुम्ही उभारला तर तो जीव कसं शकणार? तो उठल्या उठल्या त्याच्याच त्या उष्ट्या पानावर लोक बसतात. अजून ते पानं काढायची आहेत, पुसून घ्यायचं आहे, दुसरी पानं लावायची आहेत, तोपर्यंतच तिथे जाऊन बसतात की काय आपल्याला मिळणारच नाही आहे कधी. वस्तुतः आपण जेवायला गेलेलो आहोत, जेवल्याशिवाय ते लोक तुम्हाला सोडणार नाही आहेत. परंतु असं तिथं वागायचं की आता इथे मिळणारच नाही आहे आपल्याला, आपण बसलो तरच अन्न मिळणार, नाही तर मिळणार नाही. बर, तिथपर्यंत सुद्धा ठीक आहे. ते उष्टी नंतर काढतील, पुसून घेतील, दुसरं ताटं लावतील. वाढायला सुरुवात केली की ह्यांचं खायला सुरुवात झाली. भाजी वाढली, भाजी खायची. सांडगे पापड वाढले, सांडगे पापड खायचे. सगळं वाढून होऊ द्या, काहीतरी देवाचं नामस्मरण त्या ठिकाणी होऊ द्या. पार्वती पते हर हर महादेव म्हणल्यावर मग जेवायला चालू करा. तुमच्याकरताच आहे ते, दुसऱ्यांच्या कोणाकरता नाही आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म जर अन्न असेल आणि जेवण हा जर यज्ञ असेल तर तो यज्ञ त्या पद्धतीने व्हायला नको काय? अशा पद्धतीनं जर आपण जेवण केलं तर मानवी जीवनाच्या उत्कर्षाकरता ते कसं उपयोगी पडेल? विचार करा. हा मासा आपल्याला काय शिकवतो? अन्नावर तुटून पडू नका, विचार करा अन्न काय आहे. यत् करोषि यदश्नासि यत् जिहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय. तू जे खाणार आहेस ते अगोदर मला अर्पण कर म्हणतात ते. मला अर्पण करून घे. परमेश्वराला अर्पण केल्यामुळे होतंय काय? तर त्या अन्नाचा प्रसाद होतो. आणि प्रसादस्तु प्रसन्न हा या नियमानं, त्या प्रसादानं आपल्याला प्रसन्नता प्राप्त होते. कित्येक लोक मी असे बघितलेत, माझे मित्रमंडळी, की मांसाहार जर मिळणार असेल तर 40-40, 50-50 किलोमीटरवर जातात लोक जेवण्याकरता. परंतु गावात ज्ञानेश्वरी सप्ताहाचा कार्यक्रम आहे, भंडारा आहे, त्या ठिकाणी खीर भात असेल तर लोक तयार होत नाहीत जायला. जातील परंतु मनापासून नाही. चांगलं अन्न खावं, वाईट अन्न खाऊ नये. त्यामुळं आपले विचार त्या पद्धतीचे बनतात. घरामध्ये मुलांनी चांगलं वागावं, चांगलं बोलावं असं जर आपल्याला वाटत असेल तर घरातलं वातावरण त्या पद्धतीचं आई वडिलांनी ठेवायला नको का? आपण पण जर मांसाहार करायला लागलो, मुलांना जर लहानपणापासून जर आपण मांसाहार द्यायला लागलो तर मुलांचे विचार काय बनतील? तामसीच विचार बनतील. सात्विक विचार मुलांच्या मनामध्ये येणार नाहीत. मुलांच्या मनामध्ये सात्विक विचार यावेत, त्यांनी चांगल्या पद्धतीचं त्यांचं जीवन असावं
असं जर आपल्याला वाटत असेल तर त्या पद्धतीचं जीवन आपलं नको का? सकाळी उठावं, स्नान करावं, देवाची पूजा करावी, काहीतरी कपाळाला भस्म लावावं, बुक्का लावावा, ज्ञानेश्वरीची एखादी ओवी वाचावी, गाथेतला एखादा अभंग वाचावा, त्यानंतर अन्न ग्रहण करावं. अन्न ग्रहण तर करायचं आहे, त्याकरताच जीवन आहे आपलं. आपण राबतो आहोत कशा करता? कोणीतरी आपल्याला फुकट देतो म्हणून आपण ते खायचं काय? तो का देतो आपल्याला? त्या अन्नानं, त्यानं दिलेल्या अन्नानं आपल्या जीवनामध्ये काय फरक पडणार आहे याचा विचार करून अन्न ग्रहण करावं. बोलण्यासारखं पुष्कळ आहे. हा मासा खूप ज्ञान आपल्याला देतो, त्याचा विचार आपण करायचाच आहे. परंतु या ठिकाणी वेळ संपल्यामुळं मला थांबावं लागतंय. परंतु पुढच्या भागामध्ये याचाच थोडासा पुढचा विचार आपण करूया. आणि भगवान दत्तात्रयांचा जो पुढचा गुरु आहे, पिंगला नावाची वेश्या, ही दत्तात्रेयांची गुरु आहे. त्या पिंगलेकडून दत्तात्रेयांनी कोणता गुण घेतला, कोणतं ज्ञान घेतलं, याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करूया. या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.